मी सर्वप्रथम चेंबूर विधानसभेची उमेदवारी दिल्याबद्दल माननीय राजसाहेब ठाकरे, शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरे तसेच पक्षाचे नेते नितीन सरदेसाई साहेब, श्री सावंत साहेब, आमचे सरचिटणीस कर्णबाळा साहेब, रीटाताई गुप्ता, संदीप देशपांडे, स्नेहल जाधव यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो। त्यांनी मला या चेंबूर विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे आणि खरोखर चेंबूरकर जनता ही वाट बघत आहे, त्यांना बदल हवा आहे आणि माननीय राजसाहेबांच्या रूपाने त्यांना बदल हा नक्की मिळेल आणि या 2024च्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला आमदार या ठिकाणी निवडून पाठवेल। नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेने सर्व पक्षांचं राजकारण बघितलेलं आहे। 60-70 वर्षापासून तो चाललेला राजकारणाचा खेळ आज कुठल्या लेवलला जाऊन पोहोचला आहे, आज कुठल्या थराचं राजकारण चाललेलं आहे। सर्वसामान्याच्या जनतेच्या प्रश्नाला कोणत्याही राजकीय पक्षाकडे जागा नाही, म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे हेच एकमेव ह्या महाराष्ट्राचे तारणार आहेत आणि माननीय साहेबांनी 10-12 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला एक ब्ल्यू प्रिंट दिलेली आहे। विकासाची कामाची पद्धत काय असते ते नाशिकमध्ये करून दाखवलेलं आहे। त्याप्रमाणे महाराष्ट्राची विकास पुढे न्यायचा असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही हे आता सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे आणि जनतेमधून तशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। चेंबूरकर जनतेसाठी मीच नव्हे तर माझ्याबरोबरचे सहकारी सर्व महाराज सैनिक रात्रंदिवस कुठल्याही अडचणीला चेंबूरकरांच्या धावून जात असतात। तशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराज सैनिक काम करत असतात आणि माझी जनतेला हीच विनंती आहे की आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये कोण उभं राहतं, कोविडच्या काळामध्ये कोण उभं राहिलं होतं, ज्यावेळेस पूर परिस्थिती होती कोण उभं राहिलं, विद्यार्थ्यांचे आंदोलन असतील, व्यापाऱ्यांचे असतील, अनेक प्रकारची रेल्वे भरतीचं असेल त्यावेळेस आपल्या मागे कोण उभं राहिलं। आता नुकताच आपण मुंबई एंट्री पॉईंटचे सगळे टोल नाक्याचा जो शासनाचा निर्णय पाहिला तो केवळ आणि केवळ फक्त माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे तो टोल नाका बंद झालेला आहे। याचं कारण मागच्या 4-5 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारला आम्ही CCTV कॅमेरा दाखवून रोजच्या गाड्या मोजून दाखवलं होतं कुठल्या पद्धतीने लूट केली जाते आणि त्याचाच खरं तर विचार करून राज्य सरकारने या टोलला बंदी केली। म्हणजे माननीय राजसाहेबांनी घेतलेला प्रत्येक विषय हा मार्गी लागला जातो, म्हणून सत्तेत नसताना सुद्धा एवढ्या प्रकारचं काम माननीय राजसाहेब करतात तर सत्ता दिल्यानंतर कुठल्याही माणसाला आंदोलन करायची महाराष्ट्रात वेळ येणार नाही हे मात्र माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाला खात्री आहे। साहेब, चेंबूरकर जनतेला काय अपील करणार? चेंबूरकर जनतेला फक्त हेच करायचं, आजपर्यंत आपण सगळ्यांचं राजकारण बघितलेलं आहे आणि आता काही जर बदल करायचा असेल तर आपल्या पिढ्या तर गेलेत, परंतु आपल्या मुलांच्या भविष्याच्या पिढी सुव्यवस्थित सुधारण्यासाठी त्यांना कुठेतरी व्यवस्थित मार्ग मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला माननीय राजसाहेबांना संधी दिली पाहिजे। याचं कारण आजच्या परिस्थितीमध्ये आज आपण फक्त देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाले तरी गटर मीटर वॉटर यामध्येच अडकलेलो आहे। आपण मुलांना बेरोजगारीबद्दल आपण बोलत नाही, चांगले आपल्याकडे हॉस्पिटल नाहीत, चांगल्या शिक्षण संस्था नाहीत, शिक्षण संस्था आहेत त्याचाही बाजार झालेला आहे, सर्वसामान्य माणसाला तिथं ॲडमिशन मिळत नाहीत। अनेक प्रकारचे विषय चेंबूरमध्ये सगळ्यात मोठा विषय प्रदूषणाचा। आज प्रदूषण आमची चेंबूरकर जनता सहन करते आणि इथला व्यवसाय उद्योग हे बाहेरचे लोक करतात, परप्रांतीय करतायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आजपर्यंत ज्यांनी राजकारण केलं, आजपर्यंत ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्यांना कुठेतरी अपयश आलेलं आहे यामध्ये। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे या प्रकारच्या सर्व झालेल्या चुका दुरुस्त करेल आणि चेंबूरकर नागरिकांच्या एक चेहऱ्यावर समाधान आलं पाहिजे, एक आनंद असला पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात निर्माण करेल। नक्कीच माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात लढत आहे आणि माननीय राजसाहेबांचं काम हे जनतेला माहीत आहे। जनतेने विचार करायला पाहिजे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण आहे, त्यांच्या विचारांचा खरा वारसदार कोण आहे आणि या मुंबईला आणि महाराष्ट्राला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही हे जनतेला कळलेलं आहे। आज जर आपण महिला अत्याचाराच्या अनेक घटना बघतोय, आमच्या माता भगिनींना रात्री 8 वाजल्याच्या नंतर रस्त्यावर कुठे सुरक्षित वाटत नाही, अशा प्रकारच्या घटना सर्व महाराष्ट्रात घडत आहेत। त्यासाठी एक कणखर नेतृत्व माननीय राजसाहेबांच्या रूपाने हे महाराष्ट्राची जनता देईल हे मात्र नक्की। चेंबूरकरांसाठी जे काही करायचं आहे ते माननीय राजसाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे, त्याच ब्ल्यूप्रिंटनुसार सगळीकडे काम होईल आणि स्थानिक जे प्रश्न असतील, स्थानिक अनेक प्रश्न आहेत त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करत आलेत आणि सत्तेत जर आलो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर लोकांनी निवडून दिलं तर ते करायची गरज लागणार नाही, त्यांचे सर्व प्रश्न सुटले जातील। इस बारे में पहले मैं माननीय राजसाहेब ठाकरे, शर्मिला वहिनी ठाकरे, अमित साहब ठाकरे, हमारे नेता नितीन सरदेसाई, श्री सावंत साहब, सरचिटनीस कर्णबाला दुनबले साहब और रीटाताई, स्नेहल जाधव, इनका आभार व्यक्त करता हूँ कि इन्होंने मेरे को चेंबूर की जनता का सेवा करने का मौका दिया है और ये विधानसभा के लिए एक कैंडिडेट के तौर पे मेरे को एक चांस दिया है। पूरी तरह से चेंबूरकर जनता कुछ ना कुछ बदल करने के लिए रेडी है और महाराष्ट्र नवनिर्माण सेना ये विधानसभा चुनाव में 100% जीतेगी।
माननीय राज साहब ठाकरे जी ने 10-12 साल पहले महाराष्ट्र को ब्लूप्रिंट दिया है। वो ब्लूप्रिंट के आधार पे हम आगे जाएंगे। जिस हिसाब से नासिक महानगर पालिका में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की सत्ता थी, उधर काम किया है, उधर जो काम हुआ है उस तरह का काम हम मुंबई शहर में और बाकी महाराष्ट्र में करना चाहते हैं। और माननीय राज साहब के आदेश से या उनके नेतृत्व में जैसा हमको आगे जाने का है उस हिसाब से हम आगे चलेंगे। देखो, आज की राजनीति देखिए तो एक पार्टी में 2 पार्टी बनी है, उसके बावजूद महाराष्ट्र में ओबीसी और मराठा ये आरक्षण के ऊपर जो वाद विवाद चालू है, इसको यही राजनीतिक पार्टियां जवाबदार है, क्योंकि इनको राजनीति करने का है। तो आपस में जाति भेद में ये वाद विवाद पैदा करने का, उसके ऊपर अपना राजनीति आगे लेके जाने का, इससे हटकर माननीय राज साहब ठाकरे जी का विजन है जो महाराष्ट्र का खाली डेवलपमेंट के बारे में जो महाराष्ट्र निर्माण सेना बात करी है। सर 2000 ये देखो, टोल का जो आंदोलन है वो पूरा श्रेय महाराष्ट्र निर्माण सेना का, माननीय राज साहब ठाकरे इनका है, क्योंकि गए 5-7 सालों से जो टोल के ऊपर जो आंदोलन हुआ, कांग्रेस का सरकार था तभी 65 टोल नाका ये महाराष्ट्र में बंद हुआ जो अनलीगल तरीके से चालू था। अभी भी हमने 4-6 महीना पहले जो मुंबई की एंट्री पॉइंट का टोल है वो उनका पैसा वसूल हो गया है, बंद होना चाहिए। इसके लिए हमने सीसीटीवी कैमरा लगा के रोज़ कितना गाड़ी आ रहा है जा रहा है ये सरकार के सामने दिखाया, तब जाके वो चुनाव है इसलिए किया वो मालूम नहीं हमको, लेकिन माननीय राज साहब ठाकरे ने वो प्रेजेंट किया कि ये पैसा वसूल हुआ है, इतना गाड़ियाँ रोज़ की आ रही जा रही है, तो उसके हिसाब से अभी जो डिसीजन लिया है सरकार ने। लेकिन इसका पूरा क्रेडिट माननीय राज साहब ठाकरे जी का और हमारे सब महाराष्ट्र सैनिक है जिन्होंने टोल के आंदोलन के लिए काम किया है उनका है। कंप्लेंटी वगैरे सर्व ते निवाडा करतात, न्याय देतात तुम्हाला। मग तुम्ही त्यांना मतदान द्यायला मागे पुढे का बघता? एकदा चान्स देऊन बघा। आज माऊली भाऊंनी पण एवढं काम केलेलं आहे, माहूलपासून जे निघाले ते चेंबूरपर्यंत सुभाषनगर सर्वीकडे त्यांनी त्यांची कामं केली। जर तुम्ही एक चान्स राजसाहेबांना दिलात ना तर खूप बरं होईल, कारण राजसाहेबांनी जी कामं केलेत ते अजूनपर्यंत कुठल्याच पक्षाने केलेली नाही आहेत। फक्त आश्वासन सर्व पक्ष देतात, पण माऊली भाऊंसारखं आणि राजसाहेबांसारखं काम कुणीच केलं नाही। म्हणून जर माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की त्यांनी मनसेला एकदा एक चान्स देऊन बघावा आणि आपलं देशाचं जे भवितव्य आहे ते पुढे न्यावं। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सेनेतर्फे काल जारी झालेले म्हणजे माऊली साहेबांना उमेदवारी जाहीर झाली, त्याच्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांनाही माहीम विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचेही हार्दिक अभिनंदन। माऊली साहेबांनी आपल्या चेंबूर विधानसभेमध्ये भरपूर कामं केलेली आहेत, त्याचा उमेदवारी कामं केलेली आहेत, तर त्याचं आपण पावती त्यांना विधानसभेत आमदार म्हणून निवडून दिलं पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे चेंबूरवासियांकडून। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या चेंबूरचे भाग्य आहे की आमचे विभागाध्यक्ष माऊली तोरवे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि नावातच माऊली असल्यामुळे चेंबूरची माऊली विजय होणार आणि आमच्या राजसाहेबांचं स्वप्न जे आहे ते यावेळी साकार होणार 100%। कारण माऊलीजी जे आहे ते नेहमी कार्यरत आहेत, चेंबूरमध्ये बरंच काम करत राहतात आणि ते निवडून आल्यानंतर ह्या चेंबूरचा कायापालट म्हणजे त्यांचं एक विजन आहे, जसं राजसाहेबांचं विजन आहे महाराष्ट्र नवनिर्माण, तसं चेंबूरचं नवनिर्माण माऊली थोरवे नक्कीच करतील अशी आमची सगळ्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे आणि नक्कीच ते या चेंबूरमध्ये आपली विजय पताका लावतीलच। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।